नमस्कार. कोल्हापूरच्या आजींनी भाजी विकून बांधला चक्क 1 कोटींचा बंगला. आजींचा व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल अवाक. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आज प्रत्येक तरुण हा नोकरीच्या शोधात आहे. शेती हा व्यवसाय बेभरवशाचा असल्याने शेती करायला आजचा तरुण तयार होत नाही. त्यामध्ये रात्रंदिवस कष्ट करून एक पीक काढायचं आणि मार्केटला विकायला न्यायचं, तिथं मात्र नेहमीसारखीच निराशाच पदरी पडते. जेवढा खर्च पीक लावण्यापासून ते पीक मार्केटला आणण्यापर्यंत होतो तेवढे पैसे तो माल विकून मिळत नाहीत आणि त्यात निसर्गाचं अवेळी पडणं, यामध्ये शेतकरी चांगलाच पिसला जातो. हा सर्व प्रकार आपल्या वडिलांच्या सोबत होतोय हे पाहून आजचा तरुण शेतीकडे दुर्लक्ष करतो आहे. पण आजच्या मितीला शेतीत परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड दिल्यास नक्कीच प्रगती शक्य आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका कोल्हापूरच्या आजींचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या मराठी आजीनं सर्वांना चकित केलंय. यामध्ये आजींनी सांगितलंय की चक्क भाजी विकून 1 कोटींचा बंगला बांधलाय. या आजी गेल्या 40 वर्षांपासून भाजीपाला विकत आहेत. त्या आजी स्थानिक बाजारपेठेमध्ये भाजीपाला विकून लाखो रुपयांची कमाई करतात, असंही त्या म्हणाल्या. शेवटी आजींनी आम्ही फक्त भाजीपाल्यासाठी शेणखतच वापरतो, रसायनांचा वापर करून माणसांमध्ये आजाराचं प्रमाण वाढतं, असंही त्या शेवटी म्हणाल्या. कसलं खत? शेणखत? अरे वा. किती वर्ष झालं भाजी विकताय तुम्ही? 40 वर्ष. 3 केलं की असं 4 करा. 40 वर्ष काय? 40 वर्ष भाजी विकतोय. कुठलीही पालेभाजीच का सगळ्या? मोठा बंगला बांधलाय. कोटीच्या मोहरचा? एवढे पैसे कमवले? 14 खोल्याचा बंगला बांधलाय. 14 कोटीच्या पुढचा बंगला बांधून तुम्ही निवांत घरात राहायचं? निवांत बसा करू काय? खाट गादी राहण आहे. खाट गादी घालून पंखा लावून द्यायची, देवाची पूजा करायची, आराम करायचं. खरं सांगतो काय 40 वर्ष भाजी करले. मग किती पैसे कमवला 40 वर्षात? लई कोटी. पाहिजे तेवढे.